जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या विधानसभा 2024च्या निवडणुका महाराष्ट्रात लागलेल्या आहेत आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत फक्त एकच चर्चा आहे की या निवडणुकीत पैसा चालणार का. म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची काही ताकद दिसून येईल का, किंवा प्रस्थापित हे विस्थापितांना पैशाच्या जोरावर हरवतील. ही सगळीकडे चर्चा चालू आहे आणि याच चर्चेवर किंवा याच मुद्द्यावर आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे, बोलायचं आहे. तत्पूर्वी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अजूनपर्यंत एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बघा, निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे, एक आदर्श आचारसंहिता दिलेली आहे. निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात, निवडणुकांमध्ये प्रलोभन चालू नाही आणि योग्य उमेदवार निवडून यावे आणि इथल्या लोकशाहीला बळकटी मिळावी, याच्यासाठी निवडणूक आयोगाने जी काही नियमावली किंवा आचारसंहिता घालून दिलेली आहे, आदर्श आचारसंहिता, त्या आचारसंहितेचं खरोखरच यावर्षी तंतोतंत पालन होणार आहे का, आणि ते जर नाही झालं तर इथल्या लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगल्या जाणार का, असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. सध्या तुम्ही काही दिवसापूर्वी मागच्या बातम्या पाहिल्या असतील की एका गाडीत 5 कोटी सापडली, कोणत्या गाडीत 2 कोटी सापडली, आणखी कोणत्या गाडीत काय ट्रक भर दारू सापडली, हे सापडलं ते सापडलं. म्हणजेच प्रलोभनाशिवाय मतदान आपण घेऊ शकत नाही, याचाच अर्थ इथं विकास झालेला नाही. मूळ मुद्दा असा आहे की या महाराष्ट्राचा जर विचार केला तर बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. गावोगावात 50 ते 100 असे नवरदेव आहेत ज्यांना मुली मिळत नाहीत, कारण त्यांच्याकडे कोणतेही उपजीविकेचं साधन नाही. अशा रिकाम्या पोराला पोरगी कशी द्यायची. म्हणजे हे सगळे जे आहेत, हे समस्या वारंवार वाढत चाललेल्या आहेत. दुसरीकडे आणखी महत्त्वाची गोष्ट पाहिली तर शिक्षणातलं प्रमाण हळूहळू कमी होत आहे गोरगरिबांचं, कारण फीस एवढ्या वाढलेल्या आहेत, एवढ्या फीस भरून शिक्षण देणं शक्य होत नाही. त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कृषी मालाला म्हणजे शेतमालाला भाव नाही आहे. मागच्या 10-10, 12-12 वर्षापासून जशाला तसे भाव जशाला तसे आहेत. म्हणजेच शेतमाल असो किंवा बेरोजगारी असो, किंवा एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊन सांस्कृतिक आणि सामाजिक जो वारसा आहे या महाराष्ट्राचा, तो सुद्धा धोक्यात आलेला आहे. इथं जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण व्हायला लागलेला आहे. एकंदरीत या महाराष्ट्राची प्रगती होण्याऐवजी अधोगती फार वेगाने होत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला पुन्हा सत्तेत यायचं असेल, पुन्हा निवडून यायचं असेल, तर उमेदवारांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांनी काय अजेंडा घेऊन लोकांसमोर गेलं पाहिजे, या विषयावर चर्चा न होता आपण लोकांची मतं कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो याच्यावर जास्त चर्चा होते आहे. आणि म्हणून वारंवार असं सांगावं लागते की निवडणूक आयोगानं घालून दिलेली आचारसंहिता जी आहे ती पायमल्ली तुडवल्या जात आहे का, आणि पुन्हा एकदा हेच प्रस्थापित लोक विस्थापितांचा पराभव करून पुन्हा एकदा गरिबाची लढाई लढण्यासाठीचा आमिष दाखवून सत्तेत जाऊन बसून पुन्हा एकदा गरिबांचीच लूट करणार आहेत का, हा मूळ प्रश्न इथं शिल्लक राहतो. पण परिस्थिती अशी आहे, जर तुम्ही वातावरण पाहिलं असेल समाजातलं, संपूर्ण महाराष्ट्रातलं, तर एक आता पहिल्यांदाच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लागू होऊन 70 वर्ष झाले, परंतु ते संविधान किंवा ती राज्यघटना गोरगरीब समाजाच्या मनापर्यंत रुजली जरी असली तरी तिचा प्रत्यक्षात अवलंब करण्याची हिंमत मात्र अजूनपर्यंत झाली नव्हती, किंवा तिचा वापर मात्र किंवा तिचा फायदा गोरगरिबांना अजूनही म्हणावा तशा प्रकारात होत नव्हता. कारण विस्थापित लोकांपर्यंत त्या राज्यघटनेचं महत्त्व किंवा त्या राज्यघटनेचं कर्तृत्व पोहोचूच दिल्या जात नव्हतं. आज पहिल्यांदा या संपूर्ण सामाजिक लढ्यांमुळे किंवा या सगळ्या गोष्टीमुळे सर्वसामान्य माणसापर्यंत राज्यघटनेचं संविधानाचं महत्त्व जाऊन पोहोचलेलं आहे. आणि आता त्यांना सुद्धा वाटत आहे की आपण या विस्थापित म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात लढू शकतो. ही जी ताकद निर्माण झाली आहे ती ताकद संविधानाने दिलेली आहे, पण तिला बळकटी या लढ्याने दिलेली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजेच आता इथून पुढे जर पाहिलं आपण तर नेमकं मग मतदारांवर खरंच या पैशाचा प्रभाव पडणार आहे का, खरंच प्रलोभनातून मतदान फिक्स होईल का, आणि खरंच पुन्हा एकदा प्रस्थापित विस्थापितांना हरवणार आहे का, तर असं मुळीच होणार नाही. कारण ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे. याच्यामध्ये आचारसंहितेचं खरं पालन होणार आहे आणि आदर्श आचारसंहितेनं घालून दिलेले जे नियम आहेत तेच नियम या निवडणुकीत लागू होतील. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता नेमकं मतदारांनी काय करावं, कारण महत्त्वाचा मुद्दा आहे. मतदारांकडे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते, वेगवेगळे कार्यकर्ते, वेगवेगळे आमिष, वेगवेगळे प्रलोभनं घेऊन येत आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे रात्रीच्या पार्ट्या असतील, पैसे असतील. म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला की मतदार मतं विकतात का, तर याचं उत्तर आपल्याला होच असं द्यावं लागेल नाईलाजानं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की तुमची सगळ्यात मोठी ताकद तुमचं मत आहे. ते मत जर योग्य माणसाला गेलं तरच तुमची ताकद वाढणार आहे, तुम्हाला जीवन जगणं सुकर होणार आहे. नाहीतर तुम्ही जर ते मताची ताकद जर घालून बसला, विकून बसलात, तर तुमच्या इतकं कर्मदरिद्री माणूस कोणी असणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलं होतं. आज साधारणतः तुम्ही जर बैल बाजारात गेले तर एक बैल जोडी समजा किंवा एक बैल जर आपण पाहिला तर तो 50,000पेक्षा जास्त किमतीचा आहे, 60,000 70,000 पर्यंत. एवढंच नाही, तुम्ही गाढवाच्या जरी बाजारात गेले ना तर एक गाढव 30,000 रुपये किमतीला विकल्या जातं आज गाढवाच्या बाजारात. पण एका माणसाचं मत 500 रुपयात विकत घेतलं जातं, 500 रुपयात. म्हणजे गाढवापेक्षाही माणसाच्या मताला किंमत कमी आहे का, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जर गाढवापेक्षा आपली किंमत कमी नसेल तर निश्चितपणे आपलं मत विकून स्वतःची किंमत गाढवापेक्षा कमी करून घेऊ नका, हे मी तुम्हाला कळकळीचं
आवाहन करतो किंवा विनंती करतो. त्याचबरोबर आता मूळ मुद्दा असा आहे की लोकांनी कोणासोबत राहायचं, विस्थापितासोबत की प्रस्थापितासोबत, प्रस्थापितासोबत कसं राहायचं आणि विस्थापितासोबत कसं जायचं, हे आपल्याला सगळं पाहणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्टी फक्त काळजीपूर्वक ऐका. मी तुम्हाला कोणासोबत राहायचं, काय राहायचं काहीच सांगणार नाही. त्या गोष्टीतून जो बोध तुम्ही घ्याल त्याच्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे, केलं पाहिजे. अशी एक इथल्या लोकशाहीसाठी, इथली लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि निवडणूक आयोगाने जी काही आचारसंहिता घालून दिली तिचं पालन होण्यासाठीची ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे म्हणून सांगतो. बघा, एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये त्या गावातला सगळा कारभार चालायचा आणि तो कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालायचा. गावात कोणतीही समस्या निर्माण झाली तर लोक त्या मंदिरावर जायचे आणि त्या मंदिरामध्ये तिथं पारावर बसून सगळेजण मिळून निर्णय घ्यायचे आणि अन्याय दूर करायचे, समस्या दूर करायचे. हे एकदम खूप चांगलं चाललं होतं. गाव खूप सुखात नांदत होतं. पण काही कर्मदरिद्री लोक असतात, काही विघ्नसंतोषी लोक असतात, काही द्वेषी लोक असतात, ज्यांना स्वतःचा मतलब साध्य करून घ्यायचा असतो. अशा लोकांनी असं ठरवलं की अरे, जोपर्यंत हे मंदिर आहे तोपर्यंत या गावातली शांतता आणि सुव्यवस्था कोणीही नष्ट करू शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे मंदिर आपण फुकून दिलं पाहिजे, जाळून टाकलं पाहिजे. आणि म्हणून मग त्या लोकांनी काय केलं, त्या मंदिराला आग लावली. आग लावल्यानंतर पूर्ण गाव त्या मंदिराची आग विझवण्यासाठी परेशान होऊ लागला. नदीवर जायचे, भांडे भरून आणायचे, बकेटा भरून आणायचे आणि त्या आगीवर टाकत होते. त्या मंदिरामध्ये एक छोटासा चिमणीचा खोपा सुद्धा होता आणि एक साधू सुद्धा होता. तो साधू हे सगळं पाहत होता. ती चिमणी सुद्धा काय करायची, नदीवर जायची, पंखात पाणी घेऊन यायची किंवा चोंचीत पाणी घेऊन यायची आणि त्या आगीवर टाकायची. आग इतकी भयानक पेटलेली होती, इतकी भयानक आग होती की ती आग आता विझणं शक्य नव्हतं. आणि अशा वेळेला ती चिमणी अगदी म्हणजे सर्वस्व पणाला लावून नदीवर जायची, 2 थेंब पाणी आणायची आणि त्याच्यावर टाकायची. तेव्हा त्या साधूनी असं विचारलं चिमणीला की अगं चिमणे, वेडी झालीस काय, ही आग तुझ्याच्यानं विझणार आहे का? जिथं गावातले लोक एवढं मोठमोठं पाणी आणून त्याच्यावर टाकतात तरी सुद्धा आग विझत नाही आणि मग तुझ्या 2 पंखातल्या 2 दाण्यांनी खरंच ही आग विझणार आहे का? तेव्हा चिमणी काही बोलली नाही. परत पुन्हा एकदा नदीवर गेली, परत पुन्हा 2 थेंब पाणी आलं आणि परत पुन्हा तिने त्या आगीवर टाकलं. तेव्हा साधूला परत राहावलं नाही, त्या महाराजांना राहावलं नाही. त्यांनी परत विचारलं, अगं चिमणी, वेडी झालीस का? आणखी जाळाजवळ गेली तर होरपळून जळून जाशील, हे काय वेडेपणा चालवला? तेव्हा चिमणीने एक उत्तर दिलं की म्हणे, मी पाणी याच्यासाठी टाकत नाहीये की आग विझेल, पण एक गोष्ट आहे, जेव्हा कधी या घटनेचा इतिहास लिहिला जाईल ना, म्हणजे त्या इतिहासामध्ये 2 याद्या असतील. एक असेल आग लावणाऱ्याची आणि दुसरी असेल आग विझवणाऱ्याची. आणि माझं नाव आग विझवणाऱ्याच्या यादीत असावं आणि म्हणून मी मृत्यूला सुद्धा घाबरत नाहीये. मित्रांनो, ही गोष्ट छोटी आहे, सोपी आहे, सरळ आहे कळायला. आज सुद्धा या महाराष्ट्रात हेच घडत आहे. काही लोक आग लावणारे आहेत आणि त्या आग लावून त्याच्यातून राजकारण करू पाहत आहेत, तर काही लोक मात्र ही आग विझावी. संपूर्ण दलित समाज असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, बलुतेदार असतील, आलुतेदार असतील, ह्या सगळ्यांना एकत्र एका मोठीत बांधण्याचं काम करत आहेत आणि प्रस्थापिताविरुद्ध विस्थापित म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळेला आपण नेमकं कोणाकडून राहिलं पाहिजे, हे त्या चिमणीला सुद्धा कळालं, जिला माणसा एवढी अक्कल नाही किंवा माणसा एवढी ती हुशार नाही. तिला सुद्धा कळलंय आपण तर माणसं आहोत, आपल्याला बुद्धी आहे. मग आपण सुद्धा हे ठरवलं पाहिजे की आपण नेमकं कोणाच्या बाजूने राहायचंय. आणि तुम्हाला जर वाटत असेल की या घटनेचा इतिहास 2024च्या निवडणुकीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना, तेव्हा त्या इतिहासामध्ये तुम्ही आग लावणाऱ्या नाही तर आग विझवणाऱ्या लोकांच्या सोबत होतात, हे जर तुम्हाला अभिमानानं तुमच्या पुढच्या पिढीला सांगायचं असेल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये असलं पाहिजे. यासाठी प्राणपणानं प्रयत्न करा, आचारसंहितेचं परिपूर्ण पालन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही जर एटीएम गुरु चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.